राहाता शहरात एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला जबरदस्तीनं खोलीत ओढून नेऊन तिचा विनयभंग केल्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली असून या प्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात आरोपी हरिदास अर्जुन गायकवाड याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता बीएनएस आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण शहरात या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे। याबाबत दाखल झालेल्या फिर्यादीमध्ये म्हटलं आहे की शनिवार दिनांक 6 जून रोजी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास 14 वर्षीय पीडित मुलगी तिच्या मैत्रिणी आणि बहिणींसोबत दुकानात आईस्क्रीम आणण्यासाठी चालली होती। पैसे आणण्यासाठी ती घरात परत आली असता मैत्रिणी पुढे निघून गेल्याचा फायदा घेऊन आरोपी हरिदास अर्जुन गायकवाड याने तिचा हात ओढला। ओरडू नये म्हणून तिचं तोंड दाबून त्यानं तिला खंडोबा मंदिराजवळील त्याच्या एका रिकामा फ्लॅटमध्ये जबरदस्तीनं ओढून नेलं। तेथे आरोपीनं पीडितेचे हात आणि तोंड ओढणीनं बांधून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आणि तिचा विनयभंग केला। पीडित मुलगी बराच वेळ झाला की परत न आल्यानं तिची मोठी बहीण, चुलत बहीण आणि मैत्रिणी यांनी खोलीचा दरवाजा वाजवला असता आरोपीनं पीडितेला बेडरूममध्ये कोंडले आणि बाहेर येऊन ती येथे आलीच नाही, पुढे गल्लीत बघा अशी खोटी माहिती देऊन त्यांची दिशाभूल केली। तोंड बांधलेले असल्यानं पीडितेला आवाज देता आला नाही। त्यानंतर पीडितेनं कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली आणि आरोपीला बाजूला ढकलून तेथून पळ काढला। तिनं रस्त्यात बहिणींना गाठून घडला प्रकार सांगितला। त्यानंतर पीडितेनं आरोपीच्या दुसऱ्या पत्नीकडे जाऊन हकीकत सांगत असताना आरोपी तिथेही पोहोचला। हा प्रकार जर आईवडिलांना सांगितला तर तुम्हा चौघींना चाकूनं भुसकून मारून टाकीन अशी जीवघेणी धमकीही आरोपीनं मुलींना दिली। आईवडील कामावरून परतल्यानंतर पीडितेनं धीर धरून त्यांना सर्व झालेला प्रकार सांगितला। त्यानंतर पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबियांनी 9 जून रोजी राहाता पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदवली आहे। पीडितेच्या लेखी तक्रारीवरून आरोपी हरिदास अर्जुन गायकवाड याच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक 0230/2026 नुसार बीएनएस कलम 74 प्रमाणे महिलांच्या विनयभंगाशी संबंधित कलम 127(2) बेकायदेशीर डांबून ठेवणे, कलम 352, 351(2) शांतता भंग करणे आणि गुन्हेगारी धमकी देणे, कलम 115(2) दुखापत करणे, पोक्सो कायदा कलम 8 अंतर्गत अल्पवयीन बालकांवरील लैंगिक अत्याचार करणे असा गुन्हा दाखल केला आहे। पोलीस उपनिरीक्षक संगीता विलास गिरी यांच्याकडे या प्रकरणाचा पुढील तपास सोपवण्यात आला असून राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत। आम्ही कामावर गेलेलो होतो। आम्हाला अशी खबर माहित पडली आम्हाला कामावर का तुमच्या पोरी कामावर आला। हा, आम्ही तिघी बाया होतो तिथं कामावर। तो डायरेक्ट म्हणतो तुमच्या पोरी काय केलं का मेडिकल करा तिचं, मग माझ्यावर हे लावा काय म्हणतात त्याला। हा, मग तसं झाल्याच्या नंतर माझ्या सगळे गल्ली माझ्यावर आरोप टाकू राहिली, त्यांच्या नांदीत फसू नका असे म्हणले। त्याच्यानंतर मग आम्हाला 2 दिवसानंतर या पोरीचं असं माहित झालं। त्याच्यानंतर टाक भाभीला घेऊ सण मारायची त्याची बी धमकी दिली। पोरीला म्हणत्या खरं कधी तुझ्या आईला बापाला गल्लीत पुढं चर्चा झाली, बोबाटा झाला, तुझ्या बापाला खूप मग नंतर आईला, मग नंतर तुमचं 4 इंच काम करू एवढं सांगितलं पोरीने। तो जो कोण आरोप आहे तो 2 दिवसापूर्वी तुम्हाला भेटला होता का? कोणाला? तुम्हाला? हा, तो अगोदर कामावर गेला सांगायला। कामावर येऊन झालं ते आम्हाला काही फोन नाही आला, काही नाही आला। डायरेक्ट आमच्या संग आले, डायरेक्ट कामावर सांगितलं। ते म्हणले चला आपण डायरेक्ट पहिले घरी जाऊ मग नंतर बोलू यांच्या संग। त्यांना आम्ही एक शब्द पण काही नाही बोल, फक्त ऐकूच आणि आम्ही डायरेक्ट गल्लीत आलो। मग गल्लीत आल्याच्या नंतर पोरगी डायरेक्ट तिच्या आजीच्या मागे येऊ सांगितलं। ती घाबरून काही धासकून गेली। त्याच्यानंतर सांगितलं पुरीचं नाव दाखल अत्याचार केला पुरीवर। कोणी केला काय? हरिदास गायकवाड म्हणून नाव आहे एक। नेमकं काय घटना, सगळ्या घटनेवर तुम्हाला नेमकं काय माहिती, कसं झालं? तुम्हाला आम्हाला मुलींनी सांगितलं घरी आम्ही कामावर राहतो। मी रात्री 11 साडे 11 घरी येतो। तिने आल्यावर सांगितलं। काय सांगितलं तुम्हाला आल्यावर? हेच असं जबरदस्ती केलं, तोंड बिन बांधून घरामध्ये नेलं, छेडछाणी केले बा अशी। इकडं हात लाव तिकडं हात लाव छेडछाणी पुरी सांगत होती। म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला आलो काशिंट्याला। काय आता पोलिसांमुळे काय मागणी, काय काय मागणी काय आम्हाला भेटावं काहीतरी, त्यांचे न्याय भेटावं आता त्यांच्या। आता अगोदर सांगितलं नाही लवकर, त्या पोरीने तिला दमदाटी दिली। त्या पोरीने ना 2 दिवसांनी सांगितलं। त्या दुकानात चालल्या होते मेहंदीचं कोण आणायला। 2 पुरी 3 पुरी पुढे गेल्या आणि ही मागच राहिली। तो मागून आला, तिचं तोंड दाबलं आणि त्याच्या बंगल्यावर नेलं
आणि म्हणे आरडावारडा करशील ना तुला चाकू खूपसन म्हणे, तुझ्या खानदानाला बी चाकून खूपसन म्हणे. मग त्या पोरीने आरडावारडा नाही केला, तिचे हात बांधले, तोंड बांधलं, तिचे कपडे काढले, तिच्या जिथं नाही तिथं हात लावून राहिला तो. वरून म्हणतो तू जर बाहेर कोणाला सांगितलं तुझ्या खानदानाला, तुझ्या आई बापाला सगळ्यांना चाकून खूपसन म्हणे, तुला बी गळफास देऊन मारून टाकन म्हणे. मला काय करायचं ते करू दे. मग त्या पोरी इकडं पाय तिकडं पाय त्याच्या घरापर्यंत आल्या. मग त्या पोरीने दरवाजा वाजवला म्हणे, माझी बहीण येत आहे का? तो नाही म्हणला. मग शेजारी एक म्हातारी बसली होती, त्या म्हातारीने सांगितलं ती पोरगी येतायची म्हणे घरामध्ये. मग पोरीने दरवाजा वाजवला. मग तिने असं फडकं कस तरी काढलं तोंडातून, आवाज दिला. मग तिचीवाली चुलत बहीण म्हणे दार उघड, माझी बहीण घरामध्येच. मग तेव्हा तिने दार उघडलं, पोरीला जाऊ दिलं. वरून त्या पोरीला पण म्हणतो तुमचा पण काटा कर म्हणे, तुमच्या पण मागं लागन म्हणे तुम्ही जर नाव सांगितलं तर. आणि गल्लीमध्ये पाणी भरलं, जा इकडे जाय, त्या पोरीला असे डोळे दाखवायचा. मग त्या पोरीने घाबरून मग आता आम्हाला सांगितलं, तेव्हा आम्ही पोलीस स्टेशन मध्ये आलो केस करायला. नेमकं या घटनेबद्दल काय सांगा? आता या घटनेबद्दल नेमकं सांगायचं ठरल्यावर एक अल्पवयीन मुलगी अक्षरशः 14 वर्षाची, एक नॅशनल ट्राईब भटक्या विमुक्त जातीच्या मुलीवर राहता शहरामध्ये अन्याय अत्याचार असा झाला की तो राहत्या तालुक्यामध्ये माझ्या अभ्यासानुसार पहिलाच अन्याय अत्याचार आहे. अशा दुष्कृत्य माणसाने असा अत्याचार जर केला असेल तर शिर्डीत घडलेल्या घटनापेक्षा हा सगळ्यात भयानक अन्याय अत्याचार आहे. अनेक मर्डर झाले, अनेक अत्याचार झाले, त्याच्यापेक्षा हा अल्पवयीन मुलगी 14 वर्षाची म्हणजे त्या करणाऱ्या माणसाच्या मुलीच्या वयातली, नातीतल्या वयातली असल. पण अशा माणसाला सुजय दादांनी ना अक्षरशः होता होईल तेवढी गंभीर स्वरूपाची शिक्षा करणं गरजेचं आहे. एक लक्षात घ्या, अक्षरशः तिचे आई वडील मोलमजुरी करतात, ती मुलगी अक्षरशः काय करते, घरात स्वयंपाक धुण्या पांड्याचं काम करते, अक्षरशः त्यांना खायला नाही. आणि अशा अन्याय अत्याचार त्या मुलीवर होतात. पैशावाल्या कोण 4-4, 5-5 ताळी बिल्डिंग अशा लोकांकडून अन्याय अत्याचार होतात. मग सुजय दादांनी, राधाकृष्ण विखे पाटील, शालिनी ताई यांनी आपल्या मतदारसंघात अशा बाबतीत फार जाणीवपूर्वक लक्ष घालून या भटक्या जातीला न्याय निवाडा देणं गरजेचं आहे. आता प्रशासनाकडे हीच मागणी का दादांनी सांगितलेलं होतं का जे मुलीची छेड करतात त्याला त्याची दिंड काढायची आणि JCB लावून त्याचं घर उद्ध्वस्त करायचं. हे पहिलं तर दादाचं बोलणं आहे. आणि मी सांगते का एवढ्या पोरीवर म्हणजे ती आज 14-15 वर्षाची मुलगी, तिला रूम मध्ये कोंडून त्याच्या संग काय नाही का घडलं ती पोरीने सगळं सांगितलेलं आहे. अशा नरधामाला म्हणजे असं सोडायचंच नाही, त्याची दिंड काढावंच लागणार आहे. तर सगळ्यांना हे धडा शिकवला म्हणजे आज पोरी शाळेत जाताना हे जाताना या कृत्य या गोष्टी घडतच असतात. आणि ही गोष्ट कधी दाबून ठेवली असती तर दुसऱ्यांचं पण म्हणजे तो असा आहे की म्हणजे पैसे देऊन महिलांना म्हणजे एखाद्या गरीब व्यवसाय करणारे त्यांना पैसे देऊन आणि त्यांचं तोंड दाबायचा प्रयत्न करत होतो. आणि हे घडली गोष्ट शनिवारी, पण त्यांची हिंमत सुद्धा होत नव्हती का ते पोलीस स्टेशन पर्यंत येतील म्हणून. ते माझी वाट बघत होते. आणि मी नगरला असताना मला फोन आला की अशी अशी घटना घडली. मला यायचं होतं 10-12 तारखेला, पण मी त्यांचं ऐकून मी आली. तर हे लोक रात्री लपत छपत 11:30 वाजता माझ्यापाशी आले घरी. मग म्हटलं मुलीला आणा, तर ती झोपेल होती कारण ती खूप घाबरलेली हादरलेली होती. मग त्यांची आई आणि ते सांगितलं की काकी अशी अशी घटना तिच्या संग घडली. तर म्हटलं मग त्या पोरीला आणा, ते सगळ्यांना आणा, मला विचारून घेऊ द्या. मग त्याचे मैत्रिणी त्या पोरी ते सगळे आले. मग त्यांनी मला सगळं सांगितलं काकी असं असं केलं आमच्या संग. आणि आम्हाला त्यांनी धमकी दिली होती का तुम्ही कोणाला सांगितलं कुठे गेले तर तुम्हाला जीवानी मारून टाकणार. मग काकी आम्हाला म्हणे न्याय पाहिजे म्हणे. ती पोरगी रडायला लागली तिची आई. म्हटलं चल. तो आला माझ्यापाशी. तो येऊन म्हणतो की भाभी तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊ नका, आपण इथं मिटून घेऊ. आणि असं काय केलं तर म्हटलं मिटून ये ना तर मग पोलीस स्टेशनला चल, तिकडे मिटून घेऊ. काही खरं खोटं आहे ते समोरासमोर होऊन जाईल. म्हणजे अशी गरीब लोकांना असं आहे करत असेल आणि त्याला पाठीशी कोणी घालायला येऊ पण नाही. आणि त्याची बाजूने त्यांनी लईच म्हणजे आतापासून म्हणजे ते नाशिकचं ते अशोक खरात काय ते बाबा आहे ना त्याच्यापेक्षा हा डबल आहे.
म्हणजे यांनी कोणालाच सोडलेलं नाहीये. तर आमची प्रशासनाला इतकंच आहे का त्याला तातडीने अटक करावा आणि जशी दिंड पहिले मागं काढली होती ना तशी दिंड त्याची पण काढावा, ही नम्र विनंती आहे प्रशासनाला आमची. येसन मीडियासाठी प्रतिनिधी महेश भालेराव, राहाता.